बंदाये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंदाये बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही श्रेणीत बिगुल वाजू शकते। याचं कारण असं आहे की ऑक्टोबर अखेरीपर्यंत महाराष्ट्रात 288 जागांवर या निवडणुका होणार आहेत। एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी अशी चर्चा चालू आहे की त्यांच्यात फॉर्म्युला वाटप कसं होईल, काय होईल याबाबत रणनीती आखली जात आहे। एकंदरीत स्थिती पाहिली तर भाजपला असं वाटतं की सर्वाधिक जागा आम्ही लढाव्यात। भाजपला 170 ते 175 जागा हव्या आहेत। शिंदे गटाला जवळपास 100 जागा हव्यात। अजितदादा म्हणतात आम्ही 70 ते 80 जागा लढणार। दुसरीकडे महाविकास आघाडीचं 96-96-96चं जरी सूत्र असलं तरी काँग्रेसला 120-125 जागा हव्यात। उद्धव ठाकरे गटालाही तेवढ्याच जागा हव्या आहेत। त्यामुळे नक्की विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी कसं समीकरण असणार हे पाहणं महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकतेचं असणार। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला दणका दिला। त्यांचे 17 खासदार निवडून आले। दुसरीकडे महाविकास आघाडीचे 30 आणि एक अपक्ष जो खासदार काँग्रेसचा आहे म्हणजे 31 आणि 17। भाजपने आयटी, सीबीआय, ईडीचा केलेला गैरवापर, केलेली फोडाफोडी, ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, दबाव टाकून फोडली, ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने धडा शिकवला। या धडा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विधानसभेमध्ये नाचक्की पत्करावं लागू नये यासाठी मग महायुतीने काय केलं, काही योजना आणल्या। माझी लाडकी बहीण योजना, माझा लाडका भाऊ योजना किंवा वृद्ध लोकांसाठी काही योजना। आता या योजनांचा किती फायदा होईल हे येणाऱ्या विधानसभेत ठरेल। पण इतकं निश्चित आहे की 8 लाख कोटींचा डोंगर हा महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे कर्जाचा। त्यामुळे ही जी योजना आहे ती किती सफल होईल किंवा किती महिने चालेल हे कोणालाही सांगता येणार नाही। खुद्द अर्थ खात्याने देखील काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी असं सांगितलंय की ही योजना राबवणे इतकं शक्य नाहीये। आता प्रश्न असा येतो की एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती। 2014ची पुनरावृत्ती होणार का? आता पुनरावृत्ती म्हणजे कशी की 2014ला असं झालं की शेवटपर्यंत म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या म्हणा तर सप्टेंबर अखेरीपर्यंत किंवा ऑक्टोबर 15 तारखेपर्यंत महायुती होणार, एकीकडे महाविकास आघाडी होणार अशी चर्चा असताना अचानक सर्व पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। आणि मग 2014ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये कोणालाही 145चा मॅजिक आकडा गाठता आला नाही। मात्र भाजपला 123 जागा त्यावेळी मिळाल्या। आता काहीसा प्रवाह असाच आहे। राज ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही 250 जागा महाराष्ट्रात स्वबळावर लढणार असे संकेत दिलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी नारायण राणेचे खासदार आहे भाजपचे, त्यांनी असंच सांगितलं की भाजपने 288 जागा लढवायला काही हरकत नाही। ठाकरे गट 288 जागा लढवण्याची वेळ आली तर काय करावी याची रणनीती आखत आहेत, चाचपणी करत आहेत। म्हणजे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने स्वबळाची तयारी करत आहे। उद्या जर जागा वाटपाचा फॉर्म्युला फिसकटला तर 100% सर्व पक्ष स्वबळावर लढणार आणि त्यानंतर जो निकाल लागेल तेव्हा कोणी एकत्र येऊन सरकार स्थापन करायचं यावर चर्चा होऊ शकते। आता ज्यावेळी 2019च्या निवडणुका झाल्या तेव्हा 106 जागा या भाजपच्या होत्या, काँग्रेसला 44, जवळपास 54 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होत्या, ठाकरे गट म्हणजे शिवसेना तेव्हाची 56 जागा होत्या। आता परिस्थिती थोडी वेगळी आहे। आता काही आमदार म्हणण्यापेक्षा भरपूर आमदार आणि खासदार हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून भाजप सोबत गेले। सकाळ या वृत्तपत्राने, काही खासगी वाहिन्याने, पोलीस खात्याच्या SID जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने आणि काही YouTube चॅनलच्या ज्या वाहिन्या आहेत ज्या काही बातम्या तंतोतंत खऱ्या देतात किंवा काही समीकरणं मांडतात किंवा काही सर्वे करतात ते त्यांचे खरे असतात, या सर्वांना जर एकत्र केलं आणि जर सरासरी काढली
तर असा प्रश्न आपण सोडवू शकतो किंवा सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो की जर स्वबळावर निवडणूक महाराष्ट्रात 288 जागांसाठी झाली तर कोणता पक्ष बाजी मारू शकतो? लोक उद्धव ठाकरे यांना साथ देणार की एकनाथ शिंदे यांना देणार? शरद पवार यांची चलती असणार की अजितदादा यांना महागात पडणारी निवडणूक? भाजपने जे काही कारस्थान केलं, फोडाफोडीचं म्हणा, ईडी सीबीआयचा वापर केला, आज लोक ते विसरले की विसरलं नाहीत हे देखील या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. त्याशिवाय मुस्लिमांचा राग रंग काय आहे, म्हणजे आजही ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत का? जसे लोकसभेत होते ते पण महत्वाचं ठरणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न याची उत्तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांमध्ये मिळणार आहे. परंतु एकंदरीत जे सर्व सर्वे आहेत ते एकत्र केले आणि त्यातून जर काही आउटपुट बाहेर काढलं तर स्वबळावर काय स्थिती असू शकते आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ते आपण पाहूया. भाजपला जर स्वबळावर जर उद्या भाजप लढली तर भाजपला 26% मतं पडू शकतात आणि त्यांना 74 ते 76 जागा मिळू शकतात. ठाकरे गट, उद्धव ठाकरे यांचा गट हे जर स्वबळावर लढले तर त्यांना 18% मतदान पडू शकतं आणि त्यांचे 58 ते 61 जागा येऊ शकतात. काँग्रेसला 16% जागा, 16% मतं मिळू शकतात आणि त्यांना 56 ते 57 जागा मिळू शकतात. शरदचंद्र पवार गट यांना 13% मतं आणि 48 ते 50 जागा मिळू शकतात. शिंदे गट जर स्वबळावर लढला महाराष्ट्रामध्ये तर त्यांना 11% मतं आणि 22 ते 23 जागा. अजितदादा गट स्वबळावर लढला तर त्यांना 8% मतं आणि 17 ते 18 जागा. मनसेने आधीच सांगितलंय की आम्ही स्वबळावर लढू, ते स्वबळावर लढले, लोकसभेला ते लढले नव्हते. परंतु 2019चा एकंदरीत अंदाज आणि आजचं समीकरण पाहून एकंदरीत अशी स्थिती आहे की मनसेला जवळपास 3% मतं पडू शकतात आणि त्यांचे 4 ते 5 आमदार निवडून येऊ शकतात. वंचित आघाडीला 2% मतं पडू शकतात आणि त्यांचा 1 अथवा 2 आमदार हे महाराष्ट्रातून निवडून येऊ शकतात. आणि उर्वरित जे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना 3% मतं आणि त्यांचे 2 ते 3 आमदार निवडून येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत जर स्थिती पाहिली तर अजितदादा गट आणि शिंदे यांना तर नुकसान होणारच आहे, परंतु सर्वाधिक नुकसान हे भाजपचं होऊ शकते. भले 26% जरी मतं पडली तरी त्यांची संख्या जर 75 वर आली तर ते सगळ्यात मोठं नुकसान भाजपचं असणार. कारण भाजपला 2014ला 123 जागा होत्या आणि 2019ला 106 जागा होत्या. त्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपल्या जागा का घटत चालल्या आहेत. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकंदरीत सर्व सर्वे आहेत त्यांची टक्केवारी एकत्र करून स्वबळावर जर लढलं गेलं तर कोणता पक्ष कोमात आहे आणि कोणता पक्ष जोमात येईल हे स्पष्ट होईल. पण इतकं निश्चित की स्वबळावर लढल्यानंतरही महाविकास आघाडी ही सत्तेत येऊ शकते. त्यांची ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी हे जर एकत्र आले तर निश्चितपणे त्यांच्या आमदारांची संख्या ही 150च्या वर जाणार आहे. महायुती, महाविकास आघाडी जरी एकत्र लढले तरी ती स्थिती असेल. आता फक्त अवलंबून हे आहे की लोकांच्या मनात काय, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय. आजही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शिंदे आणि अजितदादांच्या विरोधात प्रचंड राग आहे का? ओबीसी बांधव आहेत, मराठा समाजाचे बांधव आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे? मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, दलित समाज यांची भूमिका काय आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जो निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने दिला त्याचीच पुनरावृत्ती 2024च्या विधानसभेत होणार की विधानसभेत काही वेगळा चित्र दिसू शकतं, वेगळा निकाल लागू शकतो हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे. मी अमित जोशी तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात भेटीन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.